अकलूज येथील बस स्थानकाच्या पाठीमागे एका भरधाव भारत बेंझ मिक्सर वाहनानं मोटरसायकलीला समोरून जोराची धडक दिली। या अपघातात 42 वर्षीय तरुण प्लंबरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। अकलूज येथील बस स्थानकाच्या पाठीमागे महावीर पथकडे जाणाऱ्या रोडवर प्रवीण इलेक्ट्रॉनिक समोर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला असून एका भरधाव बेंझ मिक्सर वाहनानं मोटारसायकलीला समोरून जोराची धडक दिली। या अपघातात 42 वर्षीय तरुण प्लंबरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर कोणतीही मदत न करता मिक्सर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून अकलूज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सचिन सुभाष काळे वय 42 राहणार बागेचीवाडी पद्मावती नगर तालुका माळशिरस असं या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सचिन काळे हे प्लंबिंग आणि मजुरीचं काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते। ते खाजगी कामासाठी आणि प्लंबिंगच्या कामाच्या निमित्तानं त्यांच्या पॅशन प्रो मोटारसायकलनं MH45 M3312 यावरून अकलूज इथं आले। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अकलूज येथील प्रवीण इलेक्ट्रॉनिक समोरून येणाऱ्या भारत बेंझ मिक्सर वाहनानं MH42 BF 6573 सचिन यांच्या मोटारसायकलीला समोरून अत्यंत वेगानं आणि हलगर्जीपणानं जोराची धडक दिली। या भीषण धडकेत सचिन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि ओळखीच्या लोकांनी सचिन यांना तातडीनं उपचारासाठी अकलाई हॉस्पिटल इथं दाखल केलं। मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच सचिन यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली असता अपघातग्रस्त मिक्सर चालकानं आपलं नाव मधुकर अण्णा जानकर राहणार जाधववाडी भांबुर्डे तालुका माळशिरस असं असल्याचं सांगितलं। मात्र जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता तो चालक घटनास्थळावरून गाडी बाजूला लावून पसार झाला। या प्रकरणी मृत सचिन यांचे 70 वर्षीय वडील सुभाष विष्णू काळे यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून मिक्सर चालक मधुकर अण्णा जानकर याच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बागडे हे करत आहेत। तरुण कर्त्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानं बागेचीवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे।